वेलकम वेलकम गाईज, थँक्यू व्हेरी मच. येस, ओके. सो आज झोप लागली का कालच्या सेशनच्या नंतर? किती जणांना झोप लागली किती जणांनी काल इन्कम सोर्सेस शोधले त्यांचे पॅसिव्ह इन्कम? चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. किती जणांना त्यांचे इन्कम सोर्सेस सापडले कालच्या सेशन मधनं? तरी चॅट बॉक्स मध्ये टाईप करा किती किती सापडले. आणि येस, चॅट बॉक्स मध्ये टाईप करा किती सापडले, किती किती आणि कोणते कोणते सापडले. बोल राम वाल्मिक रावते एक सापडला, एक इन्कम सोर्स. चॅट बॉक्स मध्ये टाईप करा किती जणांना इन्कम सोर्स आहे. किरणचा हा मोठा एक प्रश्न होता की बाबा मला माझ्याकडे इन्कम नाही. निशांत काळे, प्रवीण सुतार 4. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. 2. ग्रेट. अमेझिंग अमेझिंग अमेझिंग. वाव वाव. आशिष बर्डे 4. बघा मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी तुम्हाला सांगतोय की जर तुम्ही खालच्या लेवलवरनं विचार करत राहाल तर कधीच तुम्हाला वरच्या लेवलच्या थॉट्स येणार नाही. मी तुम्हाला नेहमी बोलत असतो की का शिकायला पाहिजे तुम्हाला. तुम्ही स्वतःच नुकसान करून घेताय स्वतःच. कोणी नाहीये, कोण तुमचा दुश्मन नाहीये, फक्त तुम्ही स्वतःचा दुश्मन आहात. राईट आहे. आज मी तुम्हाला तुम्हाला मी बोलतोय. येस, मी मान्य करतोय की महाराष्ट्रामध्ये फार क्वचित लोक 15-20 लाखाचा इन्व्हेस्टमेंट करेल. पण तो पण एक प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केलाय ना. तुम्हाला नाही करायचंय तेवढं. करेक्ट आहे. सो तुम्हीच बघा, आज मी तुम्हाला एक छोट्याशा प्रमाणामध्ये जर एवढ्या गोष्टी सांगू शकतो, तर विचार करा पुढे काय. की त्याला कनेक्ट होते. फक्त अपडेट नाही तर रेग्युलर अपडेट करावं लागतं. सगळेजणी 6 जार मधला 1 जार तर विसरूनच गेलेले आहेत. विसरून गेलेत का? तो जार नाही एज्युकेशनल जार तुमच्याकडे? का नाही ठेवत आहे? अरे मी अजून पण अपडेट होत राहतोय. स्वतःला का मागे फिरत आहे? का स्वतःला मी बोलतोय की शिक्षणामध्ये का मागे घेतोय? आजच्या तारखेला हेच गरजेचं आहे. फक्त SIP दुसऱ्या प्रोडक्ट मध्ये टाकून नाही. अरे तुम्ही पण तर प्रोडक्ट आहात. तुमची SIP का बंद झाली आहे एज्युकेशनची? स्वतःला का मागे घेताय? नका करू. मी पण आता अपडेट करतो ना. मी महिन्याला का 20-30 हजार टाकत असतो माझ्यामध्ये. माझ्या डोक्यात आलं तर मी विचार करेन बाबा कुठल्या तरी प्रॉपर्टीमध्ये टाकेन, SIP टाकेन. माझ्या डोक्यात तर येत नाही तसा. कारण की मला रिच लोकांच्या कॉन्सेप्ट माहिती आहेत. स्वतःचं नुकसान करू नका. पहिला नंबर रूल, प्रोटेक्शन इम्पॉर्टंट आहे तुमच्या नॉलेजची. आणि फायनान्स जर तुम्ही कोणताही बिझनेस करा, फायनान्स मध्ये कशाला कॉम्प्रोमाइज करताय? राईट. प्रत्येक डिग्री होल्डर असो, पैशाच्या बाबतीत नॉलेज घेणं बंद नका करू. गाडीची सर्व्हिसिंग करता, तुमची का नाही करत आहे? चार करता ना सर्व्हिसिंग, तुमची का नाही करत आहे? अरे गाडीचा इन्शुरन्स आहे, आपल्याचा पत्ताच नाहीये. गव्हर्नमेंटनी कंपल्सरी का केलंय? कारण की तुमच्या गाडीमध्ये माणसं बसलेली असतात. अरे तुमच्या घरामध्ये माणसं मग कुणाची आहेत? तुम्ही तर गाडी चालवताय ना. तिला कनेक्ट होत आहे. काल इन्कम सोर्सेस भेटत नव्हते. काल एका तासामध्ये एवढे इन्कम सोर्सेस मिळाले. राईट. सो जसं तुम्ही बाकीच्याच वॉरंटी कार्ड असतो तुमची सर्व्हिसिंग करण्यासाठी, तुमच्या लाईफची वॉरंटी कार्ड कुठे आहे? सो अपग्रेड करायचं बंद करू नका मित्रांनो. मी तुम्हाला बोललो ना की मी तुम्हाला त्या माइंडसेट मध्ये घेऊन चाललंय की थांबू नका. थांबू नका. बरेच जण पहिलीमध्ये 10 वेळा बसतात इकडे. माझं इंटेन्शन तो नाही की तुम्ही इकडेच राहावा. माझं इंटेन्शन तुम्हाला मला पुढे घेऊन जायचंय. माझं इंटेन्शन टुवर्ड्स महाराष्ट्र मिशन मध्ये. कारण की महाराष्ट्र मिशन मध्ये तुम्ही जर असेल, आज मी आशिषला अपॉर्च्युनिटी का देतोय? कारण की तो वेल्थ कोच बनतोय, कोचिंग मध्ये येतोय. त्यालाच देणार ना. जो महाराष्ट्र मिशन मध्ये हेल्प करणार, जो महाराष्ट्राला इन्स्पायर करायला बघणार, त्यालाच मी देतोय अपॉर्च्युनिटी. तुम्ही मग पुढे या. कुणाला शिकवायचं नाही का? का फक्त आपलेच घरं भरणार? मी 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 माझं घर, माझी गाडी, मी 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 ह्याला बकरी बनणार मग आपण. बघणार की नाही? आपल्याला दुसऱ्याला द्यायला सुरुवात करावं लागेल. दुसरं कसं देणार? जेव्हा आतला नॉलेज बाहेर जाणार. की त्याला मी बोलतो कनेक्ट होत आहे. आणि त्याच्यात त्याच्यात तुम्हाला पैसेही मिळणार. अरे एक एक मला माणूस सांगा ज्याला पैशाची गरज नाहीये. एक माणूस मला सांगेन की सर ह्याला नाही गरज आहे. जो इंजिनियर असो, डॉक्टर असो, सायंटिस्ट पण आलेत आपल्या इकडे.
एक माणूस बोला ज्याला पैशाचा प्रॉब्लेम नाहीये आणि त्याला पैशाची गरज नाहीये, मग का हा स्किल घेत नाहीये, का शिकवायला घेत नाहीये? अरे नॉर्मल कन्सल्टन्सी बघा, माझं सोडून द्या, मी जे देतोय ते ऑलमोस्ट फ्री आहे, कारण की माझं महाराष्ट्र मिशन आहे. तुम्ही नाही फ्री झालात अजून, तुम्हाला इन्कमची गरज आहे. मी 3,000 मध्ये का, ऍक्च्युली 1-to-1 माझा 3,000चा नाहीये. हे तुम्हाला तेव्हा कळेल जेव्हा दुसरा कोच तुमच्याकडून 50,000 आणि 25,000 घेईल 1-to-1 मध्ये. हे आता नाही कळणार तुम्हाला. माझा इंटेन्शन वेगळं आहे, तुमचा इंटेन्शन पैसे कमवण्याचे आहे सध्या, बरोबर आहे. आधी मी 3,000 नव्हतो, मी 12,000 शिवाय लोकांना घेत नव्हतो. फक्त पहिले मी इंजिनियर लोकांनाच घेत होतो, राईट. सो स्टार्ट करा, शिका माझ्याकडून. इन्कम कमी करताय, लक्षात आलंय? कनेक्ट होते का? चला आजचा कोट, नाही तर लेट होईल. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर तुम्हाला चेंज स्वीकारावा लागेल. जे लोक म्हणतात मी आताच असंच आहे, माझ्याकडून हे होणार नाही, इतके वर्ष असंच चाललंय, आहेत की रे असे किती आसपासचे लोक आहेत तुमच्याकडे, ते फारशी प्रोग्रेस करू शकत नाही, वाटतंय का? पण जे लोक सतत शिकत राहतात, चुका मान्य करतात की बाबा माझी मिस्टेक आहे, नवीन स्किल शिकतात, स्वतःमध्ये सुधारणा करत राहतात, तेच आयुष्यामध्ये पुढे जातात. प्रत्येक चेंज तुम्हाला पुढच्या लेवलवर घेऊन जातो मित्रांनो. भरपूर प्रमाणामध्ये लोक वर्षानुवर्ष एकाच फायनान्शियल प्रॉब्लेम मध्ये अडकलेले असतात, आणि मग काय होतं, तेच तेच फायनान्शियल प्रॉब्लेम, तेच फायनान्शियल प्रॉब्लेम, तेच नेहमीचे प्रश्न पुन्हा पुन्हा समोर येणार नाहीत का? जर फायनान्शियल फ्रीडम हवी असेल तर फायनान्शियल हॅबिट बदलावं लागतील. जसं जग बदलतंय तसंच तुमचं फायनान्शियल नॉलेज, स्ट्रॅटेजी देखील बदलत राहावी लागेल. माझं हा जो सकाळचा मोटिवेशन यूज करा, तुम्ही यूज नाही करत आहे. यूज करण्यासाठी तुम्हाला स्किल सेट पाहिजे, फक्त माइंडसेटचे इम्पॉर्टंट नाहीये. त्यांना कनेक्ट होते मी काय बोलतोय? मी तुम्हाला माइंडसेट देतोय, गाडी देतोय, पण तुमच्याकडे स्किल्स कुठे आहेत? राईट. जर 10,000 कमवत असेल तर 1,00,000 कमवाल, जर 1,00,000 कमवत असेल तर 10,00,000 कमवाल, 10,00,000 कमवत असेल तर 1 करोड. पण त्यासाठी घ्यावा तर लागेल स्ट्रॅटेजी. रिच लोक आणि वेल्थ तयार करणारे लोक एकदाच बदल करत नाहीये, ते सतत अपडेट करत राहतात स्वतःला. त्यांच्याकडे एज्युकेशनल जार असतो. आपला एज्युकेशनल जार पुअर आहे, त्याला कनेक्ट होत आहे. आपल्याला शिकायचंय पण त्याच्यासाठी आपल्याला हक्काने मागायचं नाहीये. मित्रांनो, मी तुम्हाला बोलतोय ना, मला एखादा माणूस फ्री देतो ना, मी त्याला पैसे देऊन जातो. लक्षात येतंय? बिकॉज एनिवे युनिव्हर्स तुमच्याकडून दुसरा पैसा घेणार, तुम्ही त्याला देणार नाही, युनिव्हर्स तुम्हाला चिमटा काढणार, इथे पैसे भर आता. एखादा माणूस मला काय गिफ्ट देतो, माझ्या पहिल्या डोक्यात येतं, अरे यार इथे तर दिले युनिव्हर्सनी, आता इथे नाही दिलं तर दुसरीकडून कुठून तरी घेईल, आणि दुसरीकडून तो मग युनिव्हर्स जबरदस्ती घेतो, की जर मी बोलतो कनेक्ट होतंय जबरदस्ती. शिका, अदरवाईज ते बोलतात ना की आपल्या बॉडी मधून कुठून ना कुठून ते बाहेर निघतं, राईट. सो फायनान्शियल सक्सेस हा एक एक टाइमचा इव्हेंट नाहीये, तो सतत चालणारी एक प्रोसेस आहे. जर फायनान्शियली इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल तर स्वतःमध्ये चेंज करावा लागेल, आणि परफेक्ट व्हायचं असेल तर वारंवार चेंज स्वीकारावा लागेल, अपडेट करून घ्यावा लागेल. अपडेट करा, शिका. मी तुम्हाला बोलतोय की अख्खा महाराष्ट्रामध्ये मित्रांनो हा ट्रेंड आहे, जिथे तुम्ही पैसे कमवू शकता. जे टीचर लोक आहेत ते तर किती प्रमाणामध्ये पैसा कमवू शकतात, पण तुम्ही स्वतःचा ग्रोथ थांबवलेला आहे. एक इंजिनियर शिकवायला सुरुवात करतोय, अरे आपण तर ऑलरेडी आहोत. तिला कनेक्ट, पण ती स्किल आली पाहिजे. कसं शिकवतात तुम्ही, माझे जुने व्हिडिओ बघा, राईट. चला ठीक आहे, सो अपडेट करा स्वतःला, ती स्किल शिका, कसं काय करायचंय. ओके, आज संडे आहे, आज पूर्ण दिवस आपल्याला पॅसिव्ह इन्कम आणि ऍक्टिव्ह इन्कम वर फोकस करायचंय. ज्यांनी कालचा क्लास मिस केला असेल त्यांनी, मी ऑलरेडी आयसीआर क्लासमध्ये टीमने अपलोड केलेला असेल,
FFB मध्ये पण अपलोड केला असणार तुमच्या सेशनमध्ये. कालचा सेशन परत बघा, राईट. त्यांनी बघून आज संडेला प्रोडक्टिव्ह बनवायचं असेल तर प्रोडक्ट बनवा आजचा दिवस, राईट. ज्यांनी ज्यांनी शोधलेलं आहे त्यांनी आज सक्सेस स्टोरीमध्ये शेअर करा की कोणते कोणते इन्कम सोर्सेस शेअर म्हणजे इन्कम सोर्सेस कोणते आलेले आहेत. आणि ज्यांनी नाहीये, काल मिस केला, त्यांनी परत बघा आणि उद्या सक्सेस स्टोरीमध्ये सांगा सकाळच्या क्लबमध्ये, राईट. ज्यांनी सॅटर्डेचा क्लास मिस केला त्यांनी कोर्स तो संडेच्या क्लासमध्ये बघा, राईट. आज सकाळी पण आपण एक हेल्प अँड सपोर्ट घेतो. ज्या ज्या लोकांना प्रॉब्लेम येत आहेत, कुठे प्रॉब्लेम येत आहे, क्लास कसा बघायचा आहे, कोर्सेस कसा बघायचा आहे, कन्सिस्टन्सी कसं ठेवायचं आहे. आज सकाळी पण आपला क्लास होतो 10 वाजता. म्हणजे तो कधीपर्यंत होणार त्याचं माहित नाही, पण आशिष घेतो सकाळी. क्लिअर होतो, तो बेनिफिट घ्या. अपॉर्च्युनिटी आहेत, अपॉर्च्युनिटी घ्या. आय एम ट्राईंग माय लेवल बेस्ट. मी शिकवतोय, तुम्ही शिका. माझी पण विंडो बंद होणारच आहे कधी ना कधी, राईट आहे. मी काय भीष्म पितामह नाहीये. किती जणांना मी जे बोलतोय ते कनेक्ट होते, राईट. मला लोक सर लाईफ टाईम आहे. अरे बाळा, लाईफ टाईम माझीच लाईफ टाईम आहे का? मी आहे तोपर्यंत लाईफ टाईम आहे. किती जणांना मी जे बोलतो डायलॉग कळतं, राईट. सो ही विंडो आज मी ओपन केली तुमच्यासाठी, महाराष्ट्रासाठी. आय डोंट नो की अशा वेळी कोण मदत करणार, आय डोंट नो. पण तुम्ही हे शिका आणि तुम्ही पण हेल्प करा. किती जणांना मी जे बोलतो कनेक्ट होते, राईट. तर शोधा, मग सापडेल. थँक्यू व्हेरी मच. वंडरफुल कोट. आणि रिअली अप्रिशिएट द एनर्जी द पीपल हॅव. आणि लोक लोक ट्राय करतायत. येस, मी मान्य करतोय लोकांना कॅमेऱ्यावरती नाही यायचंय, पण मी माघार नाही येणार. सगळ्यांना बोलायचंय पण बोलता येत नाहीये. आय अंडरस्टँड, मी मान्य करतोय. असं नाही की सर तुम्ही माझी गोष्ट समजत नाहीये, मी समजतोय. पण मी माझा कॉन्फिडन्स विकत घ्या ना पाव किलो. मी आहे ना. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ वंडरफुल डे. गॉड ब्लेस यू. टेक केअर. Yes, thank you so much, Vallabh sir.